NDTVची टीम आलेली आहे दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर या परिसरामध्ये की जिथे ही घटना घडलेली आहे आणि आपण इथं पाहतो की हेच आहे राऊज IS स्टडी सर्कल की जिथे ही घटना घडली होती आणि इथेच हे पाणी जे आहे ते साचलं होतं आतमध्ये आणि लायब्ररीमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळं 3 विद्यार्थी जे आहेत त्यांचा मृत्यू झाल्याचा हीच ती घटना आहे। आतमध्ये पोलीस आहेत आणि इथे बॅरिकेड्स लावण्यात आलेला आहे आणि 3 दिवसापासून ही बिल्डिंग बंद आहे। आपण इथला संपूर्ण परिसर दाखवतोय तर दुसरीकडे मी दाखवतोय दुसऱ्या बाजूला की जे तत्काळ ॲक्शन जी आहे ती घेण्यात आलेली आहे ते म्हणजेच की इथं आपण बुलडोझर पाहतोय की आसपासचं जे काही असं अनधिकृत बांधकाम आहे त्याचबरोबर की ज्यानं पाणी साचण्याची शक्यता आहे असं हे बांधकाम पाडण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे आणि हे इलिगल हे संपूर्ण बांधकाम आहे आणि त्यामुळंच पाणी साचण्याचं तुंबण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि याचा परिणाम कुठेतरी अशा जे काही चुकीच्या घटना घडण्यामध्ये झालेला आहे। या ठिकाणी आपण इथं पाहतो की हे सगळे विद्यार्थी आहेत UPSCचे की जे प्रोटेस्ट करत आहेत, निदर्शन करत आहेत या सरकारच्या विरोधामध्ये, प्रशासनाच्या विरोधामध्ये आणि कोचिंग क्लासेसच्या विरोधामध्ये की वारंवार विद्यार्थ्यांचा जीव जाण्याच्या या लागोपाठ 2-3 घटना घडलेल्या आहेत। परंतु ही घटना कशी घडलेली आहे आपण हे जाणून घेणार आहोत। इथे काही मराठी विद्यार्थी पण आहेत ते इथे अभ्यास करत आहेत UPSCचा। काय नाव तुमचं? प्रणव खताळ। अच्छा प्रणव, किती जण आहात तुम्ही आम्ही आता 3 जण आणि आम्ही कालपासून म्हणजे भरपूर 5-7 हजार पोरं आहेत इथं कंटिन्युअसली पोरं तेवढे आहेत प्रोटेस्टमध्ये। अच्छा ओके। पण मूळ मला एक सांग की प्रोटेस्टचा उद्देश तर मी समजून घेणार आहे पण ही घटना घडली कशी होते? कारण हे इथं पाठीमागचं दिसतं पण पाणी कसं घुसलं होतं? 27 तारखेला संध्याकाळी एक हार्डली अर्धा पाऊण तास पाऊस पडला असेल तर सगळं ओल्ड राजेंद्र नगरचं जे पाणी आहे ते पाणी सगळं इथे जमा होतं आणि मग ते पाणी जे जमा झालं ते ह्या ग्राउंडवर सगळ्या ग्राउंडवर पूर्ण पाणी झालं, गुडघ्यापर्यंत जमा झालं आणि त्याच्यानंतर खाली बेसमेंटमध्ये लायब्ररी आहे त्यांची। त्या लायब्ररीला आपलं बायोमेट्रिकचं लॉक आहे, मग ते बायोमेट्रिकचं लॉक त्या पाण्यामुळे झालं शॉर्ट। हे गेट आहे म्हणतो का? हां आतमध्ये खाली बेसमेंटमध्ये तर बायोमेट्रिकचं लॉक आहे आणि त्या बायोमेट्रिकचं लॉक पाण्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि त्या लॉक झाला तो दरवाजा आणि आतमध्ये पोरं अडकलेली, त्यांना माहित नव्हतं बाहेर काय चालू आहे। पण हा रस्ता जो आहे ना याच्यावरून पाणी आतमध्ये फोर्सने कसं काय? पूर्ण ओआरएनचं पाणी आहे ते इथं उतार असल्यामुळे सगळं इथेच जमा होतं। या बाजूने येतं, त्या बाजूने येतं, सगळं पाणी इथंच जमा होतं। म्हणजे इकडे वाजीराम आहे आणि मेन रोड आहे, इकडून पण पाणी येतं आणि या बाजूने पण पाणी येतं आणि इथे हे पाणी जमा होतं। हा मग ते पाणी खाली गेलं आणि पोरं आतमध्ये राहिलेले त्या पावसामुळे आतच होते, अभ्यास करत होते आणि नंतर ना लॉक झाला डोर आणि पाणी वाढत गेलं आणि मग तो दरवाजा प्रेशरमुळे पाण्याच्या मोडला आणि सगळं पाणी एकदम जोरात प्रेशरनी एकसाथ आतमध्ये त्या हॉलमध्ये गेलं आणि मग जी काय सगळं गटराचं पाणी होतं ते आतमध्ये कमीत कमी 35 पोरं होती, ते सगळेच आतमध्ये डेड झालेत। ते गव्हर्नमेंट सांगताना सांगतात की 3च झालेत पण ॲक्च्युली 35 पोरं होते लायब्ररीमध्ये, कारण संध्याकाळचा 7:30चा टाइम होता, सगळी मुलं ही मेन्सला होती त्यामुळं। पण बचाव कार्य झालं का? म्हणजे काढले का? हां सगळे पोरं काढले। हां NDRFची टीम पण 2 तासांनी उशीर आली, 2 तास लेट आले। क्या बोलतोय? 8 घंटे जे आहे ना ते लेट आले सगळे अच्छा काढणार। अच्छा पण उशीर गेल्यामुळे पण हे दरवर्षी इथं पाणी असतं? हां इथं दरवर्षीच पाणी साचले जाते असं ऐकण्यात येत आहे आणि हे भरपूर दिवसापासूनचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे बेस्ट प्लेस म्हणून असल्यामुळे लायब्ररीत तिथे पाणी गेलं आहे ती अशामुळे झालं आहे। अच्छा मुळात हा जो इश्यू आहे तो आजचा नाही आहे, म्हणजे मी रिसेंटली 10 महिन्यापासून इथे राहतो। तर या कालावधीत मला म्हणजे रेनी सीझनमध्ये नाहीत तर इतर वेळेससुद्धाही तुम्हाला गटरचं पाणी तिथे वाजीरामच्या समोर आलेलं दिसेल आणि त्याच्यामुळे म्हणजे ड्रेनेज सिस्टमचं फेलियर आपल्याला इथून दिसून येतं आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ड्रेनेज ब्लॉक असल्या कारणाने इथे सगळे म्हणजे इथपर्यंत जे आहेत ते 5-1 फूट असं म्हणजे इथपर्यंत तुम्हाला या रोडवर पाणी साचलेलं होतं आणि हे पाणी साचल्यानंतर इथं जे आहेत हे गेट आहे, इथं एक काचेचं गेट होतं ज्याच्या कारणामुळे पाणी मध्ये जात नव्हतं आणि जेव्हा इथून एक थार गाडी येते आणि थार गाडी गेल्यानंतर ते काचेचं गेट तुटतं आणि त्या गेट तुटल्यामुळं म्हणजे आधी पोरं थोडे बाहेर येत होते लॅबमधून आणि गेट तुटल्यामुळं अचानक प्रवाह वाढला आणि काही मिनिटामध्ये लॅब पूर्ण पाणी उग्ध झाले
आणि त्या कारणामुळे पोरांना जे एकदम प्रेशर गेला आणि संपूर्ण पाणी आतमध्ये कोणी गेलं. पोरं जेवढे होते तेवढे मध्ये काही अडकले आणि प्राणाच्या प्रवाहामुळे त्यांना बाहेर पण येता आलं नाही. अच्छा, मुलांना शक्य झालं परंतु मुलींना थोडासा हा, त्याच्यामुळे मग काही मुलं पण अटकलेली आहेत. पण आता हे बुलडोझरनं इथे माती आणि अनधिकृत बांधकाम जे आहे ना ते काढण्याचं काम चालू आहे. मला सांग की किती उपयोगी होणार आहे? आता ते ड्रेनेज सिस्टीमवर सगळं डिपेंड आहे, कारण इथं सगळा उतार असल्यामुळं त्यांनी जेवढं अनधिकृत साईडला करतील तेवढं पाण्याचा जो वाईड आहे पाणी वाईड होईल आणि म्हणजे बऱ्यापैकी फायदा होईल. पण ॲक्च्युअलीमध्ये त्यांनी इथं ड्रेनेज सिस्टीमवर थोडंसं काम केलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. लो एलिव्हेटेड एरिया आहे, म्हणजे सगळ्या जागेवरचं पाणी ह्याच एरियात येतं. दुसरीकडे बघितलं तर एवढं काही पाण्याचा इश्यू नाही आहे तिकडे. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं ह्या जे कोचिंग आहेत म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं तर 95% ज्या लायब्ररीज आहेत त्या बेसमेंटमध्ये आहेत. बरं, म्हणजे ते बेसमेंटमध्ये असल्या कारणाने हे पाणी भरल्या गेलं आणि हा इश्यू झाले. इथंच नाही तर तुम्ही राजेंद्र नगर, पटेल नगर, शादीपूर इथल्या आसपासच्या 10 किलोमीटरमध्ये जरी बघितल्या तरी ज्या लायब्ररीज आहेत त्या बेसमेंटमध्ये असल्या कारणामुळं हे असे प्रकरण घडतात. परंतु हा मुद्दा आहेच, परंतु आपल्या इथले या आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की कशा पद्धतीचं इथे कारवाई सुरू आहे. आता हे जे ड्रेनेजचं काम चालू केलेलं आहे, परंतु दरवेळेस ही वाट का पाहिली जाते की बळी जावा आणि त्यानंतर मग सरकारला जाग यावी. कारण इथे MCD आहे, आम आदमी पक्षाचं सरकार आहे आणि तरीसुद्धा ही खबरदारी आत्ता घेतली जाते, परंतु अगोदर का घेतली गेली नव्हती? आपण इथं पाहतोय पोलीस आहेत, इथं कामगार आहेत, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. आतमध्ये कोणालाही सहसा एंट्री करता येत नाही आहे. आणि अशा वेळी संपूर्ण इथं पाणी साचतंय, कारण दरवर्षीची ही घटना आहे. दरवर्षी इथं पाणी साचतंय, मग त्याच्यावर पर्याय नाही काढला. त्याच्यावर 10 वर्षापासून इथं पाणी साचतं. आजचा इश्यू मुळात नाहीये. मुळात म्हणजे 10-15 वर्षापासून बघितलं तर ह्या एरियामध्ये कायम पाणी साचतं. पावसाळ्याच्या सीझनमध्ये नाही तर इतर सीझनमध्ये सुद्धा आपल्याला गटर सारखे प्रॉब्लेम, दुसरे काही प्रॉब्लेम आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर जुनं आहे, खूप 50-60 वर्ष जुनं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्याच्याकडे सरकारने त्याच्यानंतर काही लक्षच दिलेलं नाही. इथं आतमध्ये इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. आत्ता हल्ली 4 दिवसापूर्वी पटेल नगरमध्ये सेम एक UPSC वाला मुलगा शॉक लागून मेला. त्याचे सुद्धा फोटो व्हायरल झाले, पण त्याला एवढा रिस्पॉन्स भेटला नाही. इथं घटना मोठी घडल्यामुळे जास्त झालं. 4 दिवसापूर्वीचा प्रॉब्लेम आहे, तर ह्या एरियामध्ये कंटिन्यू असा प्रॉब्लेम चालू असतो. तर मला सांगा की पण इथले जे कोचिंग क्लासेसचे चालक मालक जे आहेत तर ते दखल घेत नाहीत काय? त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. ते फक्त बिझनेस करतायत, त्यांचं काम आहे इथं फक्त पोरांना बोलवणं. त्यांना बाहेरच्या एरियाशी काहीच घेणं देणं नाही. त्यांनी काही सुद्धा केलेलं नाही कोचिंग. इव्हन आता एवढा मोठा मुद्दा घडलाय, पण एवढे वाजीराम आहे, राऊज IS आहे, दृष्टी IS आहे, पण एकाही क्लासचा मालक जसे विकास दिव्यकीर्ती सर असतील, कोणीही येऊन पुढे काही बोललेलं नाही. कोणीही येऊन पुढे त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाही. ते यूट्यूबवर तर खूप तत्वज्ञान यूट्यूब ते फक्त त्यांचं ज्ञान फक्त असं वाटतं आता ज्यावेळेला गरज आहे मुलांना त्यावेळेला कोणी आलेलं नाही इथं. यूट्यूब फक्त कोचिंग इन्स्टिट्यूट तर मुलांचं शोषण करत नाही. तर जर बघितलं, आम्ही जिथं राहतो फक्त तुम्ही बघितलं तर 6x6चा रूम आहे आणि 10,000च्या वरती तुम्हाला रेंट द्यावं लागेल. ब्रोकर तुम्हाला लुटणार, इथे राहणारे जे असतील ओनर्स लोक ते तुम्हाला लुटणार. म्हणजे असे सगळे कुठले बाजार आहे म्हणा की एक प्रकारचे. पूर्णपणे आता त्यांनी UPSCचा बिझनेस करून टाकलेला आहे इथं. आणि ॲक्च्युलीमध्ये बेसमेंटमधल्या जो लायब्ररीचा प्रॉब्लेम आहे, गव्हर्नमेंटनी त्यांना त्यावेळेला मुखर्जीनगरमध्ये आग लागली त्यावेळेलाच स्टेटमेंट कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही बेसमेंटमध्ये लायब्ररी, कोचिंग आणि जिम बंद करा. तरीसुद्धा एकाही क्लासवाल्यांनी इथं काही प्रकारचं बंद केलेलं नाही. 99% लायब्ररी ज्या सध्या ORNमध्ये आहेत त्या सगळ्या बेसमेंटमध्ये, सगळ्या. परमिशन ही जी बेसमेंटसाठी दिली आहे ती फक्त तुम्हाला स्टोरेजसाठी किंवा पार्किंगसाठी दिलेली आहे. आणि त्यांनी अनधिकृतपणे खाली लायब्ररी ओपन करून त्याच्यामध्ये मग स्टुडंटला बसवलं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. आणि इथंच नाही तर इतर एरियामध्ये सुद्धा असे तुम्हाला बेसमेंटमध्ये लायब्ररी दिसते. इथून आता इथे आपण पाहतोय की पोलीस बूथ आहे, वुमन असिस्टंट बूथ आहे, पिंक बूथ इथे आहे. मग इथे समोरच ही घटना घडलेली आहे, बाजूच्याच पाठीमागच्याच बिल्डिंगमध्ये घडली आहे. हो. तरी सुद्धा पोलिसांनी दखल घेतली नाही का? पोलिसांना आतमध्ये काय घडल्यात गोष्टी कदाचित त्याचा लिंकच लागलेली नसेल. इथं हे जे पोलीस काम करतात ना, यांचं काम रात्री 10 वाजता चालू होतं. हे बॅरिकेड येतात आणि दार लावतात, बस. ह्याच्या व्यतिरिक्त ते काही करत नाहीत. हे बूथमधले पोलीस काही सुद्धा करत नाहीत. आतमध्ये काय चाललंय काही घेणं देणं नाही त्यांना. आपण तिथे जाऊ आणि जी काय कारवाई चाललेली आहे. हां, कुठलं तुम्ही? मी हिंगोलीचा आहे. ही घटना जी घडली
आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली घटना बघा घडल्यानंतर? मी घटना पूर्ण सविस्तर सांगतो. हे राव जायस आहे समोर फोरम आयसचं इन्स्टिट्यूट आहे. तिथे आम्ही टेस्ट लिहिण्यासाठी आलेलो होतो मेन्सचा. त्या दिवशी संध्याकाळी 6:30ला पाऊस स्टार्ट झाला होता. 7 वाजेपर्यंत पाऊस पडला आणि अक्षरशः आपल्या घुटणे इतकालं टोंगळे इतकालं पाणी इथं जमा झालेलं होतं. समोरून पण पाणी येत होतं, या साईडनं पण पाणी येत होतं आणि यामध्ये एक थार आणि त्याच्या मागे एक दुसरी व्हाईट कलरची कार आलेली होती. या 2 कार बॅक टू बॅक आल्या आणि वेव तयार झाली पाण्याची. त्याच्यामुळं हे जे समोरचं तुम्हाला बॅरिकेटिंग दिसतंय, त्या बॅरिकेटिंग जे गेट त्याच्या मागचं गेट आहे तो गेट ओपन झाला गेला आणि एकदम पूर्ण पाणी आतमध्ये गेलं. पाणी गेलेलं समजलं असताना 10 जण बाहेर निघाले, 10 ते 12 जण, बट 3 ते 4 जण फसले होते. त्यातला एक जण नंतर रेस्क्यू केला आला एक दोरीच्या सहाय्यानं आणि त्याच्यानंतर बाकीचे 3ची डेथ झालेली सांगण्यात येते. पण हे सगळं घडलं खरं तर कारण इथे जे तुम्ही सगळे विद्यार्थी येता आणि आल्यानंतर कष्टानं कमवलेले पैसे देता, मग ते लायब्ररीसाठी, ते जेवणासाठी, ते इन्स्टिट्यूटसाठी तशा प्रकारच्या फॅसिलिटीज इथे मिळतात? अजिबात नाही, तशा प्रकारच्या अजिबात फॅसिलिटीज मिळत नाही. कुठल्याही सेफ्टीचा इश्यू नाही आहे, कुठल्याही सेफ्टी मेजर्स इथं फॉलो केले जात नाही. 95% लायब्ररीज ORN असो, करोलबाग असो, बाकी पटेलनगर असो, 95% लायब्ररीज ह्या बेसमेंटमध्ये आहेत, सगळ्या बेसमेंटमध्ये आहेत आणि कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही. इथे 3 लाख रुपये फीस जी आहे, एका क्लासची 3-3 लाख रुपये, टेस्ट सिरीजचे 50-50 हजार रुपये घेतात. एक लायब्ररीचे 3-4 हजार रुपये, 3-4 हजार रुपये घेतात. पण सेफ्टीचा मेजर्स कुठलाच नाही. एकच एंट्री पॉईंट, त्याच्यात पण बायोमेट्रिक केलेलं असतं आणि ते बायोमेट्रिकमुळं मग एखाद्या वेळेस लाईट जर गेली तर आतमधला आतच राहतो, बाहेरचा बाहेरच राहतो. जाण्या येण्याचे चान्सेस पण काहीच नाही. नाही एक्झॉस्ट नाही आहे तर तुम्ही सेफ्टी मेजर्स कुठून आणणार आहे? एक्झॉस्ट पण नाही आहे, साधे एक्झॉस्ट पण नाही आहेत बेसमेंटमध्ये. दिवसाची ही परिस्थिती आहे तर रात्री सुद्धा ही भयंकर परिस्थिती आहे. रात्री पण ही सेम परिस्थिती आहे. एवढी गर्दी असते, एवढी म्हणजे भीड असते, पण कोणी काहीच बोलत नाही त्याच्यावरती, कोणी काहीच आवाज उठवत नाही आणि काहीच नाही, कोणाला काहीच घेणं नाही. फक्त सगळेजण पैशाच्या मागे लागलेले इकडे, सगळेजण पैशाच्या मागे. कॅटरिंगवाला झाला, मेसवाला झाला, त्याचा जो म्हणजे ओनर झाले, जिथे आपण राहतो, मुलं राहतात तिथे, आणि ओनर आणि पाण्याचे पण 300 रुपये एक्स्ट्रा घेतले आता इथे दिल्लीमध्ये. आणि सगळे म्हणताय की वॉटर फ्री आहे, इलेक्ट्रिसिटी फ्री आहे, पण कोणी याचं कोणाला काहीच संबंध नाही, म्हणजे कोणी काहीच मनावर घेत नाही आहे. आणि रेंट पण इतके हाय घेत आहे का एका रूमचे 25-30 हजार रुपये चार्ज करताय पोरांकडून. आणि सामान्य माणूस कुठून आणणार एवढे पैसे? सगळेजण म्हणजे काम करतात त्यांच्या घरचे वगैरे सगळ्या गोष्टी, तर कुठून आणायचे पैसे एवढे सगळे? त्याच्यामुळे मग म्हणजे टोटली म्हणजे एकदम डिसअपॉइंटेड झालेलं आहे. आणि जे पण काही झालेलं आहे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे आणि त्यांनी जे पण राव आयएस आहेत ते म्हणजे जे पण इन्स्टिट्यूट आहे त्यांनी पैसे दिलेच पाहिजे त्या मुलांना. आणि नाहीतर मग या सगळ्या गोष्टी अजून वाढतील आणि एखाद्या दिल्लीसुद्धा बंद होऊ शकतं पूर्ण. म्हणजे हां, त्याच्यामुळे. कुठला आहे तुम्ही? काय नाशिकचा आहे मी, नाव काय? यज्ञेश. यज्ञेश, हे जे घटना घडते कारण वारंवार इथं बाहेर येत आहे पुरुषासाठी, पण महिलांसाठी सुद्धा महिलांसाठी पण म्हणजे खूपच ते अनसेफ आहे दिल्ली आपण म्हणू शकतो. आताच करोलबागमध्ये म्हणजे गेले 15 दिवस पूर्वी मी एक इन्सिडेंट बघितला करोलबागमध्ये. मी जेव्हा मी जात होतो तेव्हा एक मुलगा एक मुलीला मारत होता अक्षरशः. जर मी तिथे म्हणजे वाचवायला गेलो असतो त्या मुलीला तर ते लोक बोलत होते की जर त्याने उद्या चाकू काढला तर काय होईल, म्हणजे म्हणून कोणीच मदत नाही पडलं आणि काहीच नाही झालं. आणि तो मुलगा वरतून म्हणायला लागला की कोणीच काहीच करू शकत नाही दिल्लीमध्ये, पोलीस पण लवकर येत नाही आणि कोणीच काहीच बोलत नाही आणि कोणी काहीच आवाज उठवत नाही, काहीच नाही. परंतु हे सगळं घडतंय. आता या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा अभ्यास पण सफर होताना दिसतोय. आणि परंतु काय सगळ्या ज्या बेसमेंटच्या लायब्ररीज आहे आम्ही जिथं अभ्यास करतो सगळे बंद केले त्या ओनरने. बरं, बोर्ड काढून ठेवले, लायब्ररी सगळ्या लॉक करून ठेवलं आहे आणि आम्हाला सांगून पण ठेवलं आहे की आता MCD वाले जे काही कार्यवाही करतील त्याच्यासाठी तुम्हाला 5-10 दिवस लॅब बंद ठेवू आम्ही. आणि त्याच्यानंतर मग काही वातावरण शांत झालं तर आम्ही लायब्ररी चालू करू. जर तुमचं म्हणणं आहे की 95% इथे अशा प्रकारच्या लायब्ररी आहेत बेसमेंटमध्ये, तर मग या लायब्ररी ओपन कधी होणार? अभ्यास तुमचा राहिलेला आहे. दुसरी गोष्ट, मग परवानगीच का दिली प्रशासनानं? ते ॲक्च्युलीमध्ये या गोष्टीला परवानगीच नाही आहे. हे जो सगळा कारभार आणि महत्त्वाची गोष्ट, हे जे लायब्ररी ओनर आणि जे ओनर आहेत ना, ह्यांचा सगळा पेमेंट हे ऑनलाईन स्वीकारत नाहीत, पूर्णपणे ब्लॅकमध्ये चालू आहे हा कारभार. त्यामुळे कुणाला माहीतच नाही गव्हर्नमेंटला की ह्या सगळ्या बेसमेंटमध्ये लायब्ररी आहेत किंवा काय चालू आहे इथं. त्या आता त्यांनी सांगितलं आता एवढं गव्हर्नमेंटने मेजर घेतलेले आहेत ना, तरीसुद्धा त्यांनी सांगितले 3 दिवस फक्त लायब्ररी बंद राहणार आहेत, 4थ्या दिवशी ते परत चालू करतील. त्यामुळे याचा, आणि कालसुद्धा MCD कमिशनर येऊन गेले इथं, त्यांच्याशी सुद्धा आम्ही स्वतः बोललो, तर त्यांना पण आम्ही ह्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यांना अजून काही डिमांड केल्या आम्ही.
आता ते बोलतात की आम्ही कमिटी बसवू, हे करू ते करू, मग पुढचं काय माहित नाही आम्हाला. सोल्युशन निघाल वाटतं कमिटी बसून? नाही, काही होईल असं काही वाटत नाही, कारण हे मॅटर दाबण्याचा प्रयत्न होत असावा असा आमचा तरी अंदाज आहे. कारण त्या दिवशी यातून 4 वेळेस ॲम्ब्युलन्स गेल्या, प्रत्येक एका ॲम्ब्युलन्समध्ये 2 बॉडीज होत्या, एका ह्याच्यात 1 बॉडीज होती. ॲम्ब्युलन्स बऱ्याच वेळास गेली, पण आकडा फक्त 3च सांगतायत. आता आम्ही ऑफिशियली तोच मानतोय, बट जास्त पण असू शकतं असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतंय. हेच तो भाग आहे आणि हेच आहे राऊज IAS की जिथं ही सगळी घटना घडलेली आहे. आपण आपल्या NDTVच्या प्रेक्षकांना दाखवतोय की याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि इथूनच बाहेर काढण्यात आलेलं आहे, बचाव कार्य करण्यात आलेला आहे. NDRFला पाचारण करण्यात आलं होतं याच ठिकाणी आणि इलेक्ट्रिकचे हे संपूर्ण दरवाजे होते आणि त्यामुळं ते बंद झाले होते, ते ओपन झाले नव्हते. आणि जेव्हा पाणी आतमध्ये घुसलं त्यानंतर मात्र मुलांना कोणताही मार्ग मिळालेला नाही आहे. शोकांतिका हेच आहे की ज्या दिल्लीमध्ये ओल्ड राजेंद्र नगरमध्ये जिथं IAS तयार होतात, जिथं बेस्ट ब्युरोक्रॅट्स नोकरशाह तयार होतात आणि ते नोकरशाह संपूर्ण देशाचा विकास करतात, त्याच IAS बनणारी जी फॅक्टरी आहे, जो ओल्ड राजेंद्र नगर परिसर आहे, तिथंच हा संपूर्ण घटना घडावी आणि इथं विकासाचं नावलेशी कुठे दिसत नाही आहे. उलट अनधिकृत जे कामं केलेली आहेत ते सर्व कामं इथं केली जातात. त्यामुळं आता तरी प्रशासनानं खडबडून जागं व्हावं, प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांनी जागं व्हावं, कारण ते अधिकारीसुद्धा इथूनच निघालेले आहेत. आणि जे यांच्यामध्ये मग ते MCD असू द्या किंवा अधिकारी असू द्या, ज्या ज्या पातळीवर चुका झाल्यात त्यांना सर्वांना शिक्षा हवी असा रोष आणि असंतोष जो आहे तो इथल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. रामराजे शिंदे, NDTV, दिल्ली.